नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवी, वेदस्पर्श आयुर्वेद पंचकर्म आणि कार्डियक सेंटरची संचालिका। आज वर्ल्ड मेनोपॉज डे 2024 त्यानिमित्ताने हा व्हिडिओ। खरे तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील ना दोन महत्त्वाच्या अवस्था आहे, एक रजप्रवृत्ती आणि रजनिवृत्ती। आणि या दोन्हींच्या मधला काळ म्हणजे सर्वसाधारण आयुर्वेद शास्त्रानुसार 12 ते 50 वर्ष हा प्रजननक्षम काळ असतो। या काळामध्ये स्त्रीच्या बीजाशयातून म्हणजेच ओव्हरीजमधून काही बीज तयार होतात, त्यामुळे काही हार्मोन्ससुद्धा तयार होतात आणि त्याचमुळे दर महिन्याला मासिक पाळी येत असते। वयाच्या विशिष्ट टप्प्यामध्ये बीजाशयातून बीज तयार होणं बंद होतं आणि त्यामुळे इस्ट्रोजन हार्मोन्सच्या अभावामुळे पाळी बंद होते। यालाच रजनिवृत्ती असे म्हणतात, म्हणजेच मेनोपॉज म्हणतात। आता खरं तर या काळामध्ये महिलांना काही त्रास जाणवत असतो, अनेक प्रश्न पडत असतात, परंतु अजूनही या विषयावर मोकळेपणाने बोललं जात नाही आणि म्हणूनच महिलांमध्ये गैरसमज निर्माण होतात। म्हणूनच या विषयावर जनजागृती निर्माण व्हावी, त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळून त्यांच्यातील काही गैरसमज दूर व्हावे आणि स्त्रीच्या आयुष्यातील हाही टप्पा तिने स्वीकारून आनंदाने पुढे जावं, यासाठी 18 ऑक्टोबर हा दिवस जागतिक रजनिवृत्ती दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा संपूर्ण ऑक्टोबर महिना वर्ल्ड मेनोपॉज मंथ म्हणून साजरा केला जातो। खरं तर मेनोपॉजबद्दल अनेक गैरसमज आहे। आता काही दिवसांपूर्वी ना एक 36 वर्षाची महिला म्हणजे अविवाहित महिला, जिचं नुकतंच लग्न ठरलेलं होतं, ती आली। तिने सांगितलं की माझी मासिक पाळी गेलेली आहे आणि सगळ्याच बायकांनी आजूबाजूच्या तिला म्हटलं की तुझा मेनोपॉज आलेला आहे, आता तुला पाळी येऊ शकत नाही। ती खूप अस्वस्थ झाली आणि म्हणाली आता माझं सगळं संपलेलं आहे, आता लग्न करण्यातही अर्थ नाही वगैरे वगैरे। परंतु काही औषधी दिल्यानंतर पहिल्या 3 महिन्यानंतरच तिची पाळी पुन्हा सुरळीत चालू झाली आणि तिचं लग्नही झालं। आता मेनोपॉज येतो म्हणजे नेमकं काय होतं याबद्दल सुद्धा अनेक गैरसमज आहे। तर बघा, मेनोपॉज येतो म्हणजे नेमकं काय होतं, तर सर्वसाधारण म्हणजे नेमका याचा कालावधी काय असतो, तर सर्वसाधारणपणे भारताचा जर विचार केला तर मेनोपॉजचं वय हे 47 वर्ष 6 महिने हे आहे। परंतु काही महिलांना 45 ते 52 या दरम्यान केव्हाही मेनोपॉज येऊ शकतो। आता या वयामध्ये या दरम्यान पूर्ण 12 महिने वाट पाहायची आणि 12 महिने जर पाळी आलीच नाही तर समजायचं की आपली रजनिवृत्ती आलेली आहे। आता मागील वर्षी याची थीम जी ठेवलेली होती तर ती कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज होती, कारण हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या संबंधित होणारे आजार हे मासिक पाळी बंद म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर इस्ट्रोजन हार्मोन्सच्या अभावामुळे वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL खूप प्रमाणात वाढतं, HDL कमी होतं आणि LDL वाढतं। त्यामुळे काय होतं तर चरबीची जी गुठळी आहे म्हणजेच ब्लॉकेजेसचा धोका निर्माण होतो, रक्ताची गुठळी निर्माण होण्याचा धोका असतो। त्यामुळे हृदयविकाराने महिलांचा जो मृत्यूदर आहे तो पाहता ही थीम 2023ला ठेवण्यात आलेली होती, परंतु यावर्षी ही थीम बदललेली आहे। या वर्षीची थीम आहे हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी म्हणजेच HRT। आता ही थीम ठेवण्यात आलेली आहे कारण काय आहे तर मेनोपॉज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, तो कुठलाही आजार नाही। 30% महिलांना कोणताही त्राससुद्धा यामध्ये जाणवत नाही, परंतु 70% महिलांमध्ये प्री मेनोपॉझल सिम्पटम म्हणजेच मासिक पाळी जाण्याच्या आधी काही लक्षणं जी अत्यंत त्रासदायक ठरतात ती लक्षणं जाणवत असतात। मग ती कमी करण्यासाठी आणि त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी HRT ही थीम यावेळेस ठेवण्यात आलेली आहे। आता महिलांमध्ये त्रास होतो हे मी म्हटलं, मात्र नेमका कोणता त्रास होतो तर हॉट फ्लॅशेस म्हणजे काय होतं तर उष्णतेचा प्रचंड प्रमाणात त्रास जाणवत असतो। यामध्ये महिलांना अंगातून गरम वाफा निघताय, तळहात गरम झाल्यासारखे वाटतात, तळहाताला सारखा घाम आल्यासारखं वाटतं, त्यांना वाटतं की मला ताप आलेला आहे। परंतु जर दुसरं कोणी हात लावून पाहिलं अंगाला तर अंग थंडगार असतं, म्हणजेच मला ताप आला ही फक्त त्यांना जाणवत असतं, मुळात ताप नसतो। म्हणजे उष्णतेची ही जी काही फिलिंग्स आहे ही म्हणजे अनेक महिलांना त्रासदायक ठरते। दुसरं आहे की ह्याच उष्णतेमुळे रात्रीची कधी झोपही लागत नाही, सतत चिडचिड होत असते, चिंता वाटत असतं, मूड स्विंग्स होणं म्हणजेच काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी ज्या गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या ऐकताना नॉर्मल वाटायच्या त्याच गोष्टी ती चेष्टा मस्करीसुद्धा आता त्रासदायक वाटायला लागते। कोणी जोरात बोलत असेल तर आवाजाचा त्रास व्हायला लागतो, थोडंसं काही मनाच्या विरुद्ध झालं तरीसुद्धा अति चिडचिड होते, संताप निर्माण होतो, व्यक्ती लवकर हायपर व्हायला लागते। त्यानंतर ब्रेन फॉग म्हणजेच काय होतं तर गोंधळ निर्माण होतो, एखादी गोष्ट आपण कुठे ठेवले हे विसरायला होतं, सारखं विसर पडायला लागतो। त्यानंतर अजून एक महत्त्वाचं आहे की महिलांमध्ये रिकरंट UTI म्हणजे मूत्रमार्गाचा आणि पाळीच्या जागेचं इन्फेक्शन वारंवार होत असतं। मग त्या ठिकाणी आग होणं, खाज होणं, वेदना, वृक्षता ही लक्षणंसुद्धा जाणवायला लागतात।
काही महिलांमध्ये मूत्रवाह स्रोतसाचे काही स्नायू हे लवचिकता कमी होते त्या स्नायूंची, आणि त्यामुळे साधा खोकला आला, शिंक आली तरी लघवीला होणं, मूत्रप्रवृत्ती होणं अशी सुद्धा लक्षणं जाणवायला लागतात. हातापायांच्या स्नायूंमध्ये कडकपणा जाणवतो, सकाळी उठल्याबरोबर अंग आखडल्याप्रमाणे जाणवत असतं, हाडं ठिसूळ होणं, सांध्यामध्ये वेदना होणं, हे सुद्धा इस्ट्रोजन लेवल कमी झाल्यामुळे महिलांमध्ये जाणवायला लागतं. म्हणजे सारखंच त्यांचं अंग दुखत असतं. त्यानंतर त्वचेचा कोरडेपणा वाढतो, केस गळायला लागतात, पचन क्षमता मंदावते आणि अचानकपणे वजन वाढलंय का काय असं जाणवायला लागतं. पोटाचा म्हणजे कमरेचा जो घेर आहे, वेस्ट लाईन, ती सुद्धा अत्यंत जास्त प्रमाणात अचानक वाढते. आता कमरेचा घेर हा जर 35पेक्षा जास्त वाढायला लागला असेल तर निश्चितच हा चिंतेचा विषय असू शकतो. आता काही महिलांमध्ये ना टेस्टोस्टेरॉन हार्मोन जर वाढायला लागलं तर चेहऱ्यावरील स्पेशली हनुवटीवरील केस जे आहे ना ते वाढल्यासारखे जाणवतात. आता ही लक्षणं सगळीच्या सगळी असतात असं नाही. यापैकी काही लक्षणं जाणवतात तर काही लक्षणं जाणवत सुद्धा नाही. आता आपल्याला हा त्रास होत असतो, हा खरं तर न दिसणारा त्रास असतो आणि या त्रासामुळे आपण आजारी आहोत ही भावना त्या व्यक्तीला सारखी सारखी जाणवत असते. त्यामुळे कामाचा आलेला ताण, जबाबदाऱ्यांचं ओझं, मानसिक तणाव या सगळ्यांमुळे ना आपल्याला कुणी विचारपूस करत नाही, आपली कुणी काळजी घेणारा नाही आणि मग आपल्याला माझी कुणालाच गरज नाही ही भावना मनामध्ये निर्माण झाली की या महिलांमध्ये एकटेपणा जाणवत असतो. मग अशा वेळी एक सर्वसाधारण चांगलं औषध म्हणजे घरातील महिलांनी सपोर्ट करणं किंवा एखादी चांगली मैत्रीण. आता कधी कधी ना पाळी जाण्याच्या 2-3 वर्ष आधी किंवा 1 वर्षभर आधी काही प्रचंड प्रमाणात त्रास जाणवत असतो. अनियमित मासिक पाळी ज्यामध्ये अगदी 3-3, 4-4 महिने पाळी येतच नाही आणि आली तर लवकर संपत नाही. काही महिलांना महिनाभर सुद्धा अंगावर जातं, 15-15 दिवस अंगावर जातं. आता यावेळेस रक्तस्राव जर 1 तासामध्ये 2 पॅड बदलावे लागत असतील तर मात्र तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्यानं रक्तावरोधक औषधी योजना करणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु लगेचच मग घाबरून जायचं आणि गर्भाशय निर्हरणाचा सल्लासुद्धा अनेक डॉक्टर्स देतात आणि रुग्णांकडनं सुद्धा गर्भपिशवी एकदाची काढून टाका म्हणून गडबड केल्या जाते. परंतु ही जी काही प्रक्रिया आहे मेनोपॉज एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, तिला नैसर्गिकरित्याच घ्या. हार्मोन्सच्या कमी अधिक प्रभावामुळे हे होत असतं, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसते. हा त्रास सर्वसाधारणपणे 70% महिलांना होत असतो. आता याच्यामध्ये HRT थेरपी म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही यावर्षीची थीम आहे. तर याचा काही प्रमाणात हा त्रास कमी होण्यासाठी उपयोग होतो. आता रजनिवृत्ती दरम्यान जी कमी झालेले हार्मोन्स असतात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन याचा समावेश या थेरपीमध्ये असतो. मग या हार्मोन्सच्या अभावी जी लक्षणं आत्ता मी तुम्हाला सांगितली या लक्षणांमुळे ही त्रास जो काही होत असतो त्या हार्मोन्स दिल्यानंतर हा त्रास काही प्रमाणात कमी व्हायला लागतो. आता सुरुवातीला ज्यावेळेस ही थेरपी आली ना त्यावेळेस याचा उपयोग खूप जास्त प्रमाणात होत होता, खूप जास्त महिला याचा फायदा घेत होते. परंतु काही रुग्णांमध्ये फायदा होत होता पण काही संशोधनं पुढे आली आणि त्यामध्ये काही धोकेही जाणवायला लागले. जसं की हृदयरोग किंवा स्तनाचा किंवा गर्भाशयाचा कॅन्सर, रक्ताची गुठळी होणं, यामुळे हार्ट अटॅक येणं, पक्षाघात यासारखे आजार अचानकपणे काही महिलांमध्ये उद्भवू लागले. अशा पद्धतीचे धोके जाणवू लागल्यामुळे मग HRT थेरपीचा सरळ उपयोग करण्याऐवजी काही प्रमाणात त्यामध्ये तो कमी झाला आणि HRT थेरपीवर अनेक संशोधनं झाले. आता ही थेरपी आपण कोणत्या पद्धतीनं घेतोय तेही महत्त्वाचं आहे. यामध्ये पिल्स असतात, पॅचेस असतात, जेली, क्रीम, इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस अशा अनेक मार्गाने याचा उपयोग होत असतो. आता यामध्ये सुद्धा अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनाखाली जर ही थेरपी घेतली तर तोट्यापेक्षा फायदे निश्चितच आहे. परंतु यामध्ये सुद्धा ज्यांना हृदयरोग आहे, ज्यांना मधुमेह आहे किंवा याची औषधी ज्यांना चालू आहे, ज्यांना रक्ताची गुठळी होण्याचा धोका आहे म्हणजे ज्याला रक्त पातळ करण्याची गोळी चालू आहे, यकृताचा लिव्हरचा आजार आहे, स्तनाचा गर्भाशयाचा कॅन्सर असण्याचा घरात कोणाला इतिहास असेल किंवा याचा धोका ज्यांना आहे अशांना ही HRT थेरपी निषिद्ध केल्या जाते. म्हणजे मुळात काय म्हणतात त्याला मुळातच दिली जात नाही. आता या थेरपीला काही पर्यायी चिकित्सा आहे का किंवा ज्यांना ही देऊ शकत नाही त्यांना काय करायचं तर याच्यामध्ये काही आयुर्वेदिक थेरपीज आहे, काही आयुर्वेदिक औषधी अत्यंत प्रभावी आहे. अगदी यामध्ये वनमेथिका नावाची जी औषधी आहे जी आपल्याला घरामध्ये किंवा जंगलामध्ये शेतामध्ये भेटते, त्यानंतर इंडियन जिन्सिंग म्हणजेच अश्वगंधा, त्यानंतर काळे कोहोश ज्याला इंडियन स्नेक रूट असं आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर शतावरी, अहळीव आणि जवस अशी जी औषधे याची योग्य मात्रा जर दररोजच्या दररोज घेतली तर ही लक्षणं पूर्णपणे कमी होऊ शकतात, बऱ्याच अंशी आरामसुद्धा मिळू शकतो. आता मेन काय करायचं ह्या वयामध्ये ना संतुलित आहार अत्यंत गरजेचा असतो.
या वयामध्ये अतिरिक्त चरबी असणारे जे पदार्थ आहे तर ते खरं तर कमी करायला हवे, व्यायाम वाढवायला हवा. कॅफिनयुक्त पदार्थ या वयात पाहण्यात येतं की खूप जास्त चहा आणि कॉफीचं प्रमाण जे काही आहे ना महिलांमध्ये खूप जास्त घेत असतात, तर त्याला कुठेतरी कंट्रोल करायला हवं. योग्य प्रमाणात कॅफिनयुक्त पदार्थ घ्यायला हवे. सैंधव मिठासारख्या छोट्या मोठ्या गोष्टी आहारामध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं असतं. याचा आपल्याला निश्चितच फायदा होत असतो. आता दररोज कमीत कमी 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम जर केला तर आपल्या आनंदाचे जे हार्मोन्स आहे तर ते हार्मोन्स सिक्रेट होत असतात आणि तणाव जो काही आहे, ब्रेन फॉग म्हणा किंवा मानसिक तणाव जो काही आहे तो निश्चितच कमी होऊन नैसर्गिक वेदनाशामकसुद्धाही हा व्यायाम असू शकतो. आता याचा बऱ्याच प्रमाणात फायदा होत असतो. त्यानंतर योगासन, याच्यामध्ये सुखासन असेल, ताडासन असेल, सर्वांगासन असेल, म्हणजे जेवढी आसनं आपल्याला जमतात ती आसनं आपण जर केली तर चिडचिड, मूड स्विंग किंवा राग याच्यावर आपल्याला नियंत्रण येतं. त्यासोबतच काही व्यायामाने पोट, कमरेचे स्नायू मजबूत होऊन सांधेदुखी किंवा स्नायूंमध्ये वेदना हे त्रास जो कमी होत असतो. हार्मोन्स बॅलन्स व्हायला सुद्धा मदत होत असते आणि मनशांती मिळत असते. सोबतच पंचकर्म थेरपीतील विरेचन चिकित्सा अत्यंत प्रभावी ठरते. आता यामध्ये सुद्धा काही विशिष्ट अशा औषधींचा जर उपयोग केलेला असेल तर ती 100% प्रभावी ठरते. आता शास्त्रोक्त पंचकर्म चिकित्सा यामध्ये मग बाह्य आणि अभ्यंतर अशा गर्भाशयाला बल देणारे, हार्मोन्सला संतुलित करणारे आणि शीतल द्रव्य म्हणजे याच्यामध्ये चंदन, वाळा, उशीर, शतावरी, अश्वगंधा अशी 40 औषधींनी सिद्ध स्नेहाने जर बाह्य आणि अभ्यंतर स्नेहन केलं तर आणि त्याच्यानंतर पुन्हा स्वेदन, बस्ती चिकित्सा, नस्य, शिरोधारा आणि शेवटी विरेचन अशी संयुक्त जर चिकित्सा केली तर निश्चितच ह्या 7 दिवसाच्या चिकित्सेनं मेनोपॉजच्या आधी आणि नंतर येणारे जे काही लक्षणं आहेत, त्रास आहे त्यापासून पूर्णतः मुक्ती तर मिळतेच, याशिवाय मानसिक तणावसुद्धा कमी होऊन शरीराला पुन्हा एकदा तंदुरुस्त, मजबूत आणि ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं. म्हणून पेरीमेनोपॉजमध्ये किंवा मेनोपॉजनंतर असा काही त्रास जर जाणवत असेल तर निश्चितच तो अंगावर न काढता वेळीच उपाययोजना करून हा जो काळ आहे किंवा हा जो त्रास आहे हा अतिशय सुखकारक, स्वस्त आणि सुंदर आपल्याला बनवता येतो. खरं तर आयुष्यातील ही रिलॅक्सेशन फेज आहे. मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील किंवा जीवनातील शेवट नाही, तर ही नवीन सहवासाची एक चांगली सुरुवात आहे. ही सुरुवात आपल्या आयुष्यात अशी सौंदर्यदायी, आनंददायी हो या शुभेच्छा देते. आणि या संबंधित आपले कोणतेही प्रश्न असतील तर मला निश्चित कमेंट करा आणि वैयक्तिक मेसेज केलं तरीसुद्धा काही अडचण नाही. ही माहिती आपल्याला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलाच नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.